तर हे उपीट पहा ना, अगदी मऊ लुसलुशीत. तर हे उपीट पाहून नाश्ता सेंटरची आठवण झाली का? तर हे घरीच बनवलं आहे, अगदी साध्या सोप्या पद्धतीने. नाश्ता सेंटरपेक्षा सुद्धा भारीच असं बनलं जातं हे घरच्या घरी. साधी सोपी रेसिपी आहे. तर ही वर्ल्ड फेमस अशीच रेसिपी आहे. आपण जगामध्ये कुठेही बाहेर फिरत असेल तर ना, नाश्ता सेंटरमध्ये असं उपीट भेटतंच. तर रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी सुजाता किचन मेनूमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर सुरुवातीला कढईमध्ये एक अर्धा चमचा तेल घेतलं आहे, 1 वाटी रवा घेतला आहे, बारीक रवा घेतला आहे. घालून घेऊ आणि थोडंसं परतवून घेऊ. 3 ते 4 मिनटं रवा जो आहे ना तो भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर उपीट बनवताना ना खूप महत्त्वाची टीप आहे, रवा नेहमी भाजून घ्यायचा, जसं की आपण शिरा वगैरे बनवताना भाजतो ना. यामुळे आपलं शिरा असेल, उपीट असेल, ते असं मऊ मोकळं बनलं जातं, असं चिकट बनत नाही. तर अगदीच 3 ते 4 मिनटं स्लो टू मीडियम मध्यम आचेवर असं व्यवस्थित भाजून घेतला आहे रवा. थोडासा कलरही चेंज झाला आहे आणि अगदी मऊ मोकळा असा झाला आहे. आता भाज्या पाहू. मिक्स भाज्या घेतले. तर हिरवा वाटाणा आता सीझन चालू आहे तर भेटतो, पाववाटी. कांदा घेतला आहे, थोडंसं आलं किसून घेतले, फरसबी पाववाटी घेतली आणि गाजरही घेतले बारीक चिरून, थोडंसं आलं घेतलं आहे, शेंगदाणे आणि काजू घेतलेत. तर भाज्यांना एकदम बारीक चिरून घ्यायच्या, यामुळे खायला बरं पडतं उपीटमध्ये. अगदीच लांब मोठ्या मोठ्या अशा भाज्या न घेता बारीक अशा छान चिरून घ्यायच्यात. आपल्या आवडीनुसार भाज्या आपण घेऊ शकतो. आता कढईमध्ये 1 चमचाभर तेल घेतलं आहे आणि यामध्ये सुरुवातीला थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाणे थोडेसे भाजत आले म्हणजे काजूसुद्धा घातल्यात 1-5 आणि व्यवस्थित भाजून ना बाजूला काढून घेऊ. किंवा शेंगदाणे काजू फोडणीमध्ये घातले तरी चालेल नंतर कांदा वगैरे घातल्यावर. तर याच तेलामध्ये आता मोहरी घातली अर्धा चमचा, 1 चमचाभर उडदाची डाळ आणि 1 चमचाभर चणा डाळ. तर कच्चीच घेतल्या तिथं डाळी. कढीपत्ता ताजा असेल तर नक्की वापरायचं आहे. कढीपत्ता 7 ते 8 पानं घातलेत. थोडंसं परतवून घेऊ डाळी. खूप जास्त जाळायचे नाही आहेत, अगदीच एखाद मिनिटभर परतवून यामध्ये आता घालूया कांदा. कांदा उपीटसाठी थोडा जास्त वापरला जातो. बारीक असं चिरून घेतला आहे. 1 मोठा कांदा बारीक चिरला होता. कांदासुद्धा थोडासा परतवून घ्यायचा आहे. सोबतच आलं घेतलं आहे, अगदी थोडंसं किसून घेतलं आहे, 1 पाव चमचा इतकंच आहे. कांदा आणि आलं जे आहे ना थोडंसं परतवून घेऊ तेलामध्ये. कांदा थोडासा मऊ होईपर्यंतच परतवून घेऊ, खूप जास्त ब्राऊन लालसर होईपर्यंत भाजायचं नाही आहे. तर उपम्यामध्ये नेहमी ना कांदा जो आहे तो अगदीच खूप जास्त असं न जळता मऊ असा राहिला पाहिजे. तर कांदा थोडासा झाला आहे. तर यामध्ये आता भाज्या घालून घेऊया. भाज्या अगदी बारीक अशा चिरल्यात. तर आता सीझनमध्ये भेटतात त्याच भाज्या घेतल्यात. गाजर, फरसबी, हिरवा वाटाणे भेटतो. तर पाहू शकता कांदा खूप जास्त जाळला नाही आहे, मीडियम असा भाजला गेला आहे. आता भाज्यांसोबत पण थोडा भाजला जाईल यासाठी म्हणून थोडासा मऊ झाला होता आणि आता भाज्या घालून घेऊ. गाजर घेतला आहे, 1 पाव वाटी बारीक असं छान चिरला आहे. हिरवा वाटाणा ताजा भेटतो आता तो आणि सोबत घेतले फरसबी. तर फरसबीसुद्धा अगदी बारीक चिरली. तसं बारीक चिरून घेतलं म्हणजे ना खातेवेळी असं बरं पडतं उपम्यामध्ये आणि पौष्टिक असा आपलं उपीट बनलं जातं. अशा भाज्या मिक्स घातल्या म्हणजे सर्वजण खातात पण आणि भाज्याही पोटात जातात. भाज्या पण खूप जास्त शिजवायच्या नाहीत, नंतर आपण पाणी घालून उपीट जे आहे ते शिजवणारच आहोत. तर भाज्या 1 मिनिटभर परतवून घेतल्या होत्या झाकण ठेवून. आधीमध्ये असं परतवून 1-2 मिनटं भाज्या वाफवून घेतल्यात. आता 1 वाटी रवा होता, 1 वाटीसाठी 3 वाटी पाणी वापरले मी. तर यामुळे मऊ मोकळा असा उपमा आपला बनला जातो. तर अगदीच मऊ असं हवं असेल, अगदीच लहान मुलांसाठी किंवा जे वडीलधारी घरातील मंडळी असतात त्यांच्यासाठी हवं असेल, अगदीच मऊ असं कुणाला लागत असेल तर 3 ऐवजी 3.5 ते 4.25 ते 4 वाटी जरी पाणी घातलं ना तरीसुद्धा अगदीच मऊसूत असं बनलं जातं. पण या ठिकाणी मी 1 वाटीसाठी 3 वाटी 1 वाटी रवा 3 वाटी पाणी वापरलं आहे आणि अगदी यामध्ये मऊसूद आणि मऊ मोकळं असंच बनलं जातं. चवीनुसार मीठ घातलं आहे, 1 पाऊण चमचा आणि 1 चमचाभर साखर घातली. कोथिंबीरही घालू. तर गॅस चालूच होता तर पाण्याला उकळी फुटली
तर आता शेंगदाणे आणि काजू तर थोड्याना वरून लावण्यासाठी ठेवले होते मी, यामध्ये घातल्यात. तर पाहू शकता उकळी फुटली पाण्याला, मीठ साखरही घातली आपण. आणि आता यामध्ये गॅस कमी ठेवायचा आहे आणि रवा जो आहे ना, 1 वाटीभर रवा जो आपण भाजून घेतला होता तो हळूहळू सोडून मिक्स करून घ्यायचं आहे. एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत रव्याच्या. आणि त्याचा एकदाच ओतला तरीसुद्धा चालेल, कारण रवाना आपण भाजून घेतला आहे त्यामुळे गुठळ्या होत नाहीत. असं आपल्याला हळूहळू ओतायला होत नसेल तर एकदम जरी घालून घेतला ना तरी चालेल, आणि फक्त आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे असं या पद्धतीने. तर पाहू शकता 1 वाटी रवा आणि 3 वाटी पाणी घेतलं होतं, तर अगदी बरोबर असं लागलं होतं पाणी वगैरे. भाज्या वगैरे असं मस्त मिळून आल्या पाहिजेत, असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी साखरही घातली तर चव भारीच येते. आणि डाळी ज्या आपण फोडणीमध्ये वापरल्यात कच्च्या, तर अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे नाश्त्यासाठी, किंवा अगदी संध्याकाळी वगैरे आपल्याला जेवण वगैरे पूर्ण करायचं नसेल, हलकं काही खायचं, हलकं फुलकं खायचं असेल ना, तर संध्याकाळी वगैरे सुद्धा आपण बनवू शकतो. हे अगदी साधी सोपी अशी रेसिपी ना, एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा, भाज्या घालून उपीट. तर या ठिकाणी मंद आचेवर झाकण ठेवून 5 मिनटं वाफवून घ्यायचं. यामुळे आपलं जे रवा आहे ना तो फुलला जातो मस्त असं, पाहू शकता. आणि अगदी मऊ मोकळं असं आपलं उपीट बनलं गेलं आहे मिक्स भाज्या घालून. शेवटी मंद आचेवरनं 5 मिनटं वाफवून घेतलं होतं. तर आता हे झालं आहे आणि गॅस बंद करून झाकण ठेवून दिलं ना 2 मिनटं. 2 मिनटानंतर थोडं गार करून पाहू शकता, मस्त असं आपलं मिक्स व्हेज उपमा तयार. तर थोडंसं सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलं होतं मी. लहानापासून मोठ्यांना सगळ्यांनाच घरी आवडेल अशी ही रेसिपी आहे. या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. जेवढी ही दिसायला भारी रेसिपी वाटते ना, तितकीच पौष्टिक, हेल्दी. तर शेवटी थोडेसे काजू शेंगदाणे घातलेत. शेंगदाणे नक्की वापरायचे यामध्ये, तर अधेमध्ये ते असे दातांखाली येतात आणि मस्त असं उपीट लागतं. तर या उपीटसोबत ना आपण वरून थोडीशी अशी कुरकुरीत शेव किंवा एखाद्या चटणीसोबतसुद्धा खाल्लं तरी मस्तच लागतं, किंवा नुसतं असंसुद्धा आपण खाऊ शकतो. मस्त अशी साधी सोपी रेसिपी, नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली ना तर व्हिडिओ खाली नक्की लाईक करा. सुजाता किचन मेनू या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर अशाच साध्या सोप्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. रेसिपी व्हिडिओ मित्रमैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा. मऊ लुसलुशीत मिक्स व्हेजिटेबल उपमा रेसिपी नक्की ट्राय करा घरच्या घरी, आणि कॉमेंटमध्ये कळवायलासुद्धा विसरू नका. पुन्हा भेटू. धन्यवाद.